अशी नवनवीन कीर्तने ऐकण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक, शेअर व सबस्क्राईब करा. कवरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम ब्रह्मानंदम परमसुखदम केवलम ज्ञानमूर्तिं द्वैवातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यमविमलमचलं सर्वदेव साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तन्नमामि. विनायकं गुरुं नौमि साखरे नाम विश्रुतं येषां चरणसान्निध्याचि वा मुक्ता भवन्ति. साखरे वंशविख्यातं ज्ञानदानपरायणं विनायकं गुरुं वन्दे भवबन्धविमुक्तये. तैसा पुढत पुढती तोची मेया अभिवंदिला श्री गुरुची, जो अभिलषित मनोरुची पुरविता तो. संत समरा श्री ज्ञानेश्वर महाराज या ज्ञानेश्वरीच्या पहिल्या अध्यायामध्ये सद्गुरू भक्तीचं महात्म्य सांगण्याकरता प्रवृत्त झालेले आहेत. एकंदर सद्गुरू भक्तीचा उपक्रम महाराजांनी पहिल्या अध्यायामध्ये केला बरं का, आणि उपसंहार 18व्या अध्यायामध्ये केला. विस्ताराने त्याचा विचार मांडलेला आहे आणि त्याच्यामध्ये षडलिंग सांगितलेलं आहे बरं का. सद्गुरू भक्तीचं वर्णन करताना जसं ज्ञानेश्वरीचं षडलिंग आहे, तसं ज्ञानेश्वर महाराजांनी त्या सद्गुरू भक्तीचं वर्णन करताना षडलिंग सांगितलेलं आहे. हा साई लिंगाने संपन्न अशी ही सद्गुरू भक्ती आहे बरं का. आणि त्याचा उपक्रम या अध्यायाच्या आरंभामध्ये ज्ञानोबरांनी केलेला आहे. आणि तो करत असताना त्याच्यामागे एक विचार मांडलेला आहे की प्रत्येकाच्या जीवनामध्ये सद्गुरू भक्तीची गरज आहे. का गरज आहे? त्याला श्रुतीचं प्रमाण आहे बरं का. उपनिषदामध्ये वर्णन केलेलं आहे, आपल्या अंतःकरणामध्ये शास्त्राचा अर्थाचा उकल चांगल्या पद्धतीने व्हावा असं वाटत असेल तर त्याच्या जीवनामध्ये सद्गुरू भक्ती घडल्याशिवाय उकल होत नाही. जे संतांचे वाङ्मय सांगितलेलं आहे त्या ओवीचा अर्थ काय नेमका संतांना सांगायचा आहे, त्या अर्थाचा भाव काय आहे, तो सूक्ष्मातिसूक्ष्म भाव आपल्या अंतःकरणामध्ये प्रकट झाला पाहिजे, किंवा त्या अर्थाचं स्फुरण आपल्याला झालं पाहिजे. आणि त्या अर्थाचं स्फुरण कधी होईल? जर संप्रदायपूर्वक जर सद्गुरू भक्ती त्याच्या जीवनात असेल तर. म्हणून उपनिषदामध्ये वर्णन केले ती भक्ती कशी केली पाहिजे. यस्य देवे परा भक्तीर यथा देवे तथा गुरो तस्य ते कथिता ह्यार्थः प्रकाशन्ते महात्मनः. ज्याप्रमाणे ईश्वराची भक्ती करताना जशी एकनिष्ठ भक्ती लागते, अगदी तशीच सद्गुरूंची भक्ती करताना सुद्धा एकनिष्ठ भक्ती पाहिजे बरं का. यस्य देवे परा भक्तीर यथा देवे तथा गुरु. जशी तुम्ही एकनिष्ठेने ईश्वराची भक्ती करता, त्याच पद्धतीनं सद्गुरूंची भक्ती सुद्धा एकनिष्ठेने यथा देवे तथा गुरु बरं का. भगवंताची जशी भक्ती करतो तेवढीच भक्ती त्याच योग्यतेनं त्याच निष्ठेनं भक्ती केली पाहिजे. म्हणजे दोन्हीकडे निष्ठा सारखी सांगितली बरं का. ईश्वर भक्ती करण्याकरता जशी निष्ठा लागते तशी गुरुभक्ती करण्याकरता सुद्धा निष्ठा पाहिजे. ज्या योग्यतेने ज्या निष्ठेने आपण ईश्वराची भक्ती करतो त्याच योग्यतेने त्याच निष्ठेने गुरूंची भक्ती केली पाहिजे. कठीण आहे. गुरुवर्य साखरे महाराज सांगत असतात, ईश्वराची भक्ती करणं सोपं आहे, पण गुरूंची भक्ती करणं फार अवघड आहे. फार अवघड आहे. देवाची पूजा करायची. देवाची पूजा करत असताना काही उपचार सांगितले.
योगोपचार, पंचोपचार, षोडोपचार, त्या उपचाराने संपन्न पूजा करावी बरं का. एकोपचार नुसतं पाणी देवाला घातले तरी एकोपचार पूजा होते बरं का. नुसतं पाणी घातलं तरी चालतं देवाला. हां, त्या तर काही 5 उपचार सांगितले. हां, गंध लावावा, फुलं व्हावी, धूप, नैवेद्य, आरती, याच्यातला एक कमी असलं तरी 5वरती पूजा करता येते. त्याच्यानंतर 6 उपचार सांगितले. ही देवाची पूजा, ही भक्ती आहे. ही भक्ती करत असताना त्याच्यामध्ये तुम्ही देवाची पूजा करत असताना आता अभिषेक देवाला घातलेला आहे. देवाला अभिषेक घातला की अभिषेक घातल्यानंतर शुद्धोदक स्नान लागतं बरं का. म्हणजे गरम पाण्याने देवाला आंघोळ घालावी लागते, गरम पाण्याने. मग गरम पाण्याने देवाला आंघोळ घालत असताना ते पाणी मध्यम असावं का अति कडक असावं? देवाला थंड पाणी घातलं तरी देव तक्रार करत नाही, उकळलेलं पाणी घातलं तरी तक्रार करत नाही बरं का. नाही घातलं तरी तो तक्रार करत नाही. जे देवाची पूजा करताना थंड पाणी घातलं तरी तो तक्रार करत नाही, गरम पाणी घातलं तरी, नाही घातलं तरी तक्रार करत नाही. पण विधी सांगितला बरं का. तुम्ही त्याला काही घाला, नैवेद्य दाखवला तरी तो काही म्हणत नाही, नाही दाखवला तरी तो काही म्हणत नाही बरं का. त्याला फुलं घातली तरी तो काही म्हणत नाही, नाही घातली तरी तो काही म्हणत नाही बरं का. अशी पूजा करता येते देवाची. पण तशी सद्गुरूंची पूजा करता येत नाही बरं का. तशी सद्गुरूंची पूजा करता येत नाही. हां, जसं आपल्या शरीरामध्ये आपल्याला जसे पदार्थ लागतात तसेच सद्गुरूंना द्यावे लागतात. देवाला एखादं उन्हं असलं तरी चालतं, पण सद्गुरूंना उन्हं चालत नाही. देवाला उकळलेलं पाणी घातलं तर चालतं, पण गुरुला उकळलेलं पाणी घालून चालत नाही. का चालतं? घालून बघा, चालत नाही. हां, काही कमी पडलेलं चालत नाही बरं का. आम्हाला फार अनुभव, महाराजांच्या जीवनामध्ये काही ऊनं पडलेलं अजिबात चालत नाही बरं का. अजिबात फार तक्रार महाराजांची. नुसतं गाडीत बसताना जर दरवाजा नीट नाही लावला तरी महाराजांना चालत नव्हतं बरं का. फार कडक. हां, कुठेही मुक्कामाला गेलो की महाराज सांगायचे, आपण ज्या घरामध्ये मुक्काम केला आहे त्या घरातून बाहेर पडताना ते घर झाडून बाहेर पडायचं बरं का. बाहेर झाडून पडायचं. कारण आपल्याला त्या लोकांनी राहण्याकरता घर दिले म्हणून जातात, ते घर घाण करून जायचं नाही बरं का. मग त्या घरातून बाहेर पडताना ती खोली झाडून बाहेर पडायची. एकदा आम्ही नागपूरला गेलो होतो आणि नागपूरहून मुंबईला यायचं होतं. मुंबईला त्या कंपनीमध्ये कॅशेटचं स्टुडिओमध्ये जायचं होतं बरं का. आम्ही 2 जण विद्यार्थी होतो, मी आणि ते बनवसकर महाराज. रात्री कीर्तन नागपूरला झालं, सकाळी 7:30ला हावडा एक्सप्रेस होती. महाराजांनी आवरल्यानंतर 2 केळी शिल्लक राहिल्या बरं का. सकाळी महाराजांनी आम्हाला दोघाला 2 दिल्या, म्हणजे बाबाने केळी खावा बरं का. महाराज म्हटलं आम्ही खात नाही सकाळ सकाळ. महाराज एवढे रागवले, अरे नको त्यावेळी खायला मागताना दिलं की खात नाही म्हणजे तुम्ही काय. म्हणजे आम्हाला काहीच नाही. एवढे सकाळ सकाळी रागवले ना, न बोलण्यासारखं आहे बरं का. फार इतके रागवले, फार रागवले बरं का. आणि तशा परिस्थितीत आम्ही रेल्वेमध्ये चढलो, बुकिंग नीट नव्हतं बरं का. ज्याने आम्हाला बुकिंग करून दिलं तो बुकिंग नीट नव्हतं, झालेलं नव्हतं. त्यात चेकर आला, आधीच महाराज तापलेले होते. हां, आणि त्यात बुकिंग करत असताना तो चेकर आला, म्हणजे तुमचं हे बुकिंग झालेलंच नाही आहे, दंड भरा म्हणाला 3000 रुपये. म्हणून आम्ही कसं काय भरणार? त्यांनी बुकिंग केली त्याला विचारा. तात्पर्य, काही ऊनं त्यांच्या जीवनामध्ये झालेलं चालत नव्हतं बरं, चालत नव्हतं. लक्षात ठेवा. हां, ज्या वेळेला जे सांगितले ते त्या वेळेला ते झालंच पाहिजे.
त्यावेळेला ते झालं पाहिजे. तुम्ही जर बाजारातून महाराजांनी काही फळं आणायला सांगितली, जशी सांगितली तशी फळं आणली तर महाराज खाणार, तर खाणार नाही बरं का. तुम्ही किती किमतीची आणा. हां, भाजी कशी आणायची, कशा पद्धतीने निवडायची, प्रत्येक गोष्ट ते त्या पद्धतीने केलं तर महाराज सेवन करत होते. म्हणून महाराजांनी सांगितलं, महाराज म्हणले मी जेवायचं बंद का केलं, माझ्या इच्छेप्रमाणे कुठं स्वयंपाक होत नाही म्हणून मी बंद केलं म्हटले जेवायचं. म्हणून आजही तुम्ही आईसाहेबांना भेटा, महाराजांना जेवायला बसल्या गरम भाकरी लागते बरं का. महाराज पाटावर बसले की मग आईसाहेब भाकरीला बसतात बरं का. महाराजांसुद्धा भाकरी फार चांगली करता येते बरं का. एकदा मधुकरी आम्हाला मिळाली नाही, सुतक पडलं, आलो परत आम्ही. आईसाहेबांना अडचण. महाराज म्हणजे अरे प्रत्येकने एक भाकर करायची म्हटलं, पहिल्यांदा मी करून दाखवतो बरं का म्हटलं. आणि महाराजांनी भाकरी केल्या, आता आम्हाला कुठं भाकरी येतात हो. महाराज म्हणजे मी प्रत्येकाला एकच भाकर देणार, आज एवढ्यावरतीच खायचं बरं का. हा, एवढ्या सुंदर भाकरी केल्या होत्या महाराजांनी, पुन्हा त्या खायला मिळणार. तात्पर्य त्यांना ऊन चालत नाही. हां, जशी ईश्वराची सेवा आणि गुरुची सेवा या करण्यामध्ये फार अंतर आहे, लक्षात ठेवा. देव सण करतो पण गुरु सण करत नाहीत बरं का, लक्षात ठेवा. हां, म्हणजे आणि इथं उपनिषद सांगतं की यथा गुरु यथा देवे तथा गुरु. हां, बरं का. जशी एकनिष्ठेने आपण ईश्वराची भक्ती करतो तेवढ्याच एकनिष्ठेने गुरूंची भक्ती केली पाहिजे बरं. तेवढ्याच एकनिष्ठेने, आणि तेवढ्याच एकनिष्ठेने जर भक्ती आपण जीवनामध्ये केली तर त्या भक्तीचा परिणाम काय, आपल्या अंतःकरणामध्ये शास्त्राच्या अर्थाचा उकल होतो. हे गुरुभक्तीचं सामर्थ्य. हां हां, एखाद्या ओवीचा अर्थ आपल्याला कळत नसेल, किती तुम्ही वाचा, किती तुम्ही डोकं त्याच्यामध्ये खाजवा, कळत नाही. पण तुमच्या जीवनामध्ये जर गुरुभक्ती असेल तर त्या गुरुभक्तीचा परिणाम तुम्हाला अनेक अर्थाचा उकल होतो बरं. हां, नवे नवे असं वर्णन केले उपदेशांना, आर्ष स्फुरण होतं. हां, आपल्याला त्या ओवीमध्ये नेमका काय अर्थ सांगायचा आहे त्या अर्थाचं दर्शन, जसं तुकोबारांनी वर्णन केले, मला ईश्वराच्या आणि गुरूंच्या प्रसादाने आर्ष स्फुरण झालं. क्षरा अक्षरा वेगळा तुका होनी निराळा, पाहे निगम कळा बोले विठ्ठल प्रसादे. पाहे निगम कळा, तुकोबारा म्हणतात निगम म्हणजे वेद, त्या वेदाच्या काळात ते शब्द आम्हाला दिसायला लागले कधी, बोले विठ्ठल प्रसादे. हां, विठ्ठलाच्या आणि गुरूंच्या कृपेने आम्हाला त्या वेदाचं दर्शन झालं आणि जसं झालं तसं लिहिलं बरं का. तेच इथं उपनिषद सांगतं की जर सद्गुरू भक्ती जीवनामध्ये जर केली तर आपल्याला अर्थाचं स्फुरण घडतं. म्हणजे आपल्याला जर काही अर्थदृष्टी यावी असं चांगलं वाटत असेल तर त्याच्या जीवनामध्ये काय घडली पाहिजे, सद्गुरू भक्ती घडली पाहिजे आणि ती संप्रदायपूर्वक घडली पाहिजे. कुठला तरी गुरु नावाचा चालणार नाही. हां, संप्रदाय संपन्न ती परंपरा पाहिजे बरं का. हां हां, संप्रदाय नसेल, नुसताच गुरु असेल तर तुम्हाला मिळणार नाही. पुण्यामध्ये एक अभ्यासक 15-20 वर्षापूर्वी कार्यक्रमाच्या निमित्ताने हैदराबादला त्या ग्रस्तांची गाठ भेट झाली. दत्त मार्गातले होते ते, ज्याने अनेक ग्रंथ लिहिलेत बरं का दत्तात्रयाच्या संबंधाने. एवढे ग्रंथ लिहिलेत, प्रवचनाला बसले तर कमीत कमी 2.5-3 तास ते प्रवचन करायचे. एक दिवशी म्हटले, महाराज मी एवढे ग्रंथ लिहिलेत, एवढं बोलतो, पण माझ्या बोलण्याचा आणि ग्रंथाचा लोकांवरती काही परिणामच होत नाही.
बरं का. तेव्हा आम्हाला आठवण झाली, यांनी एवढे ग्रंथ लिहिले, एवढी प्रवचन करतात. मी मनात म्हटलं, त्यांना बोलून दाखवलं नाही, यांच्यावरती गुरुकृपा झालेली नाही. गुरुकृपा झालेली नाही, गुरुभक्ती यांच्या जीवनामध्ये घडलेली नाही. घडल्याशिवाय त्याच्या वाणीला धार येत नाही, लक्षात ठेवा. अर्थाचा उकल होत नाही. म्हणून आपल्याला अर्थाचा उकल व्हावा, अर्थाचं दर्शन घडावं असं वाटत असेल तर उपनिषद सांगतोय, उपनिषदातलं प्रमाण आहे बरं का. तुम्हाला त्या अर्थाचं स्फुरण होईल एवढं सामर्थ्य आहे. नवे 18व्या अध्यायामध्ये हाच विचार समारोपाला ज्ञानोबांनी प्रगट केला बरं का. सद्गुरु भक्तीचा आरंभ पहिल्या अध्यायामध्ये करत असताना, उपक्रम करत असताना ज्ञानोबांनी 18व्या अध्यायामध्ये केला. सर्व धर्मान परित्यज्य या श्लोकावरती भाष्य करताना शेवटी ज्ञानोबाराय वर्णन करतात, तैसा श्री गुरु प्रसन्न होये, शिष्य विद्या ही किरला आहे, परिते फळ संप्रदाय उपासिलिया. समजा तुम्ही जीवनामध्ये गुरूंची भक्ती केली, त्या शिष्यावरती गुरुही प्रसन्न झाले, पण ती संप्रदायपूर्वक जर भक्ती नसेल तर त्या शिष्यावरती त्या सद्गुरूंचं फल नाम त्याला प्राप्त होत नाही. फल प्राप्त होत नाही. याचा विस्तार करताना ज्ञानोबांनी तिथं विस्तार केलाय. काय विस्तार केलाय? जो संप्रदायपूर्वक शिष्य नाही, गुरुला मानत नाही, त्याला विद्या देऊ नये, त्याला ज्ञान सांगू नये, असा तिथं विस्तार आहे बरं. उपक्रमाचा उपसंहार करताना त्याचा विचार येईल. फक्त आत्ता संबंधाने आपल्यासमोर हा विचार मांडतो बरं. गीता कोणाला सांगावी हा तिथं विचार आलाय बरं. जो भक्त नाही, ज्याच्यावर तप नाही, ज्याच्या जीवनामध्ये गुरुभक्ती नाही, गुरूंच्या विषयी आदर नाही, श्रद्धा नाही, अशाला हे ज्ञान सांगू नये. आणि जर सांगितलं तर ते फलद्रूप होत नाही. ज्ञानोबांनी त्याला दृष्टांत दिला. खडकावरती पेरलं, पाऊस पडला तरी त्याचा काही परिणाम होत नाही, आणि पेरलं तरी त्याचा काही परिणाम होत नाही बरं. तसं जो संप्रदायपूर्वक अध्ययन करत नाही, गुरूंची सेवा करत नाही, समजा त्याला गुरूंच्या वतीनं किंवा शास्त्राचा अभ्यास करून जरी ज्ञान झालं तरी ते त्याला ज्ञान फलद्रूप होत नाही. म्हणजे गुरुभक्तीचं किती महत्त्व सांगितलेलं आहे बघा, ज्ञानोबांनी वर्णन केलेलं आहे. म्हणजे गुरुभक्ती का करावी कोणी विचारलं तर हे उत्तर आपल्याला धैर्याने देता येतं बरं का. का संप्रदायपूर्वक गुरूंची का गरज आहे म्हणून तर परंपरा सांगावी लागली. ज्यावेळी तुकोबरांच्या जीवनामध्ये सद्गुरू प्रगट झाले, मी फक्त तुमच्यावरती कृपा करतो एवढं सांगून गेले नाहीत. राघव चैतन्य केशव चैतन्य सांगितली खून. मी जरी तुमच्यावरती गुरुरूपाने कृपा करण्याकरता जरी प्रकट झालो तरी मी कुठून तरी उगवलेला गुरु नाही आहे, मी परंपरेतून आलो असं बोलून गेले बरं. परंपरेतून आलो असं बोलून गेले. ज्ञानोबांनी सुद्धा हेच वर्णन केले. एक अभंग आहे प्रसिद्ध, गुरु परंपरा सांगणारा, की त्या गुरु परंपरेचं वर्णन करताना ज्ञानोबांनी वर्णन केलेलं आहे. मुख्य महाविष्णू चैतन्याचे मूळ संप्रदाय फळ तेथोनिया, हंसरूपी ब्रह्मा उपदेशी श्रेयारी, चतुश्लोकी चारी भागवत, ते गुज विदाता सांगे नारदाशी, नारदे व्यासाची उपदेशले, राघव चैतन्य केले अनुष्ठान, त्याशी द्वैपायाने कृपा केली, कृपा करून हस्त ठेवेला श्री बोधतो अंतरी ठसावला, राघवाचरणी केशव शरण, बाबाशीशी पूर्ण कृपा त्याची, बाबाजीने स्वप्नी येऊनी तुकयाला अनुग्रह दिला निज प्रीती, जगद्गुरु तुका अवतार नामयाचा, संप्रदाय सकळांचा येतोन्या, निळामने मज उपदेश केला, संप्रदाय दिला सकळ जना. ज्ञानोबांनी शेवटी सांगितले, मी या परंपरेतून शिष्य आहे बरं का.
मला हे परंपरेतून अनुग्रह प्राप्त झाला, ज्ञान झालं आणि तेच जनाला दिलं बरं का. म्हणजे अगदी ज्ञानोबरांच्या पासून निळोबरांच्यापर्यंत आपल्या संप्रदायामध्ये बोलल्याची परंपरा आहे. याला संप्रदाय परंपरेतून आलेलं ज्ञान आहे बरं का. आणि संप्रदाय परंपरेतून आलेलं ज्ञान हेच ज्ञान सद्गुरु भक्तीने फलद्रूप होतं. मग ते फलद्रूप होण्याकरता आपल्या जीवनामध्ये अंतःकरणामध्ये काय पाहिजे? सद्गुरु भक्ती पाहिजे बरं का. आणि ती सद्गुरु भक्ती आपण जीवनामध्ये केली पाहिजे. कुणी तर ज्ञानोबराय सांगतात, हे मी स्वानुभवाने सांगतो, जे वेदाने सांगितलं ना, श्रुतीने जे सांगितलं ना, एक निष्ठेने जशी ईश्वराची भक्ती केल्यानंतर, त्याच निष्ठेने गुरूंची भक्ती केल्यानंतर त्याच्या अंतःकरणामध्ये गुरुकृपेने अर्थाचा उकल होतो. म्हणजे काय होतो? आणखी एक गोष्ट आपल्याला लक्षात घेता येते, शास्त्र कृपा होते आपल्यावर बरं का. पहिली ईश्वर कृपा, ईश्वर कृपेने गुरु भेटतात. गुरु कृपा, गुरूंची भक्ती झाल्यानंतर त्या गुरुकृपेतून शास्त्र कळतं, शास्त्र कृपा होते बरं का. म्हणजे शास्त्र कृपा होण्याकरता केवळ शास्त्र वाचून चालत नाही, शास्त्र वाचून चालत नाही. किती वेळा तुम्ही ग्रंथ वाचल्यानंतर तुम्हाला अर्थ कळलो? 108 वेळा विचारसागराची पारायण केली तर विचारसागर डोक्यात शिरेल म्हणतात का? गुरु भक्तीशिवाय तो कळतच नाही हो. स्वतःच्या बुद्धीने तुम्ही तो वाचण्याचा प्रयत्न केला तर तुम्हाला खरा अर्थाचा उकल होणार नाही, खऱ्या अर्थाचा उकल होणार नाही. अर्थ कळणं वेगळं आणि त्याचा योग्य अर्थ कळणं वेगळं बरं का. अर्थ कळणं वेगळं आणि योग्य अर्थ कळणं वेगळं. म्हणून सद्गुरूंची भक्ती जीवनामध्ये जर आपण केली तर सद्गुरू भक्तीने आपल्या जीवनामध्ये शास्त्र कृपा होते, शास्त्र कळावं बरं का. आणि कळालेलं शास्त्र अंतःकरणामध्ये तसंच्या तसं आचरणात यावं, त्याला म्हणावं अंतःकरण कृपा. शेवटची बरं का. जसं शास्त्राने सांगितलं तसं वागणं, हे वागण्याकरता काय लागतं? गावाची कृपा लागते, घरच्यांची कृपा लागते नाही, अंतःकरणाची कृपा लागते बरं का. अंतःकरणाची कृपा होत नाही तोपर्यंत मनुष्य आचरण करू शकत नाही, आचरण करू शकत नाही. म्हणून त्याच्या अगोदर ही शास्त्र कृपा सद्गुरू भक्तीने जीवनामध्ये होते. म्हणून तू सद्गुरू भक्ता कशी केली पाहिजे? इथं जाणीव करून देतं उपनिषद की ज्या एकनिष्ठेने तुम्ही ईश्वराची भक्ती करता त्याच योग्यतेने गुरूंची भक्ती जीवनामध्ये केली पाहिजे बरं का. ईश्वर भक्ती करता निष्ठा लागते. रोज ईश्वराची भक्ती केली पाहिजे, रोज त्यांचं स्मरण केलं पाहिजे. ईश्वर भक्ती कशी केली पाहिजे? त्याचा अनुग्रह होण्याकरता सकाळ संध्याकाळ त्याची साधना केली पाहिजे. तद्वत गुरूंची भक्ती जीवनामध्ये केली पाहिजे बरं का. तेवढ्याच तोला मोलाने, आणि तेवढ्याच तोला मोलाने जर आपण भक्ती केली तर त्यांच्या भक्तीतून आपल्या अंतःकरणामध्ये त्या अर्थाचा उकल होतो. मग ती भक्ती करावी जीवनामध्ये, प्रत्येकाने करावी. ती भक्ती करण्याकरता काय केलं पाहिजे? सद्गुरू भक्ती करायची म्हणजे सद्गुरूंची शरणागती स्वीकारायची बरं का. काय सद्गुरू भक्ती करणं या शब्दाचा अर्थ काय? सद्गुरू शरणागती जीवनामध्ये स्वीकारली पाहिजे, स्वीकारली पाहिजे. नाथ महाराजांनी वर्णन केले, प्रत्येकाच्या जीवनामध्ये गुरूंच्या भक्तीची आवश्यकता आहे. कोणतंही कार्य असो, कोणतंही कर्म असो, प्रपंच असो वा परमार्थ असो, दोन्ही कार्यसिद्धीला जाण्याकरता गुरूंची भक्ती जीवनामध्ये घडली पाहिजे. प्रवृत्ती निवृत्ती कार्या अवश्य पाहिजे आचार्या, अपमती भजता राया अपाया माझी पडे. प्रवृत्ती निवृत्ती कार्या. प्रवृत्ती म्हणजे प्रपंच आणि निवृत्ती म्हणजे परमार्थ.
प्रपंच करण्याकरता सुद्धा गुरु पाहिजे आणि परमार्थ करण्याकरता सुद्धा गुरु पाहिजे. प्रवृत्ती प्रपंचात वाढावं असं वाटतंय, प्रत्येक गोष्ट वाढावी, प्रत्येक गोष्ट वाढण्याकरता प्रपंच करतोय आणि ते वाढण्याकरता सुद्धा गुरु पाहिजे बरं का. प्रवृत्ती फळाची अपेक्षा प्रपंचामध्ये, फळाची अपेक्षा, प्रत्येकाची अपेक्षा. आम्ही परवा सोमवारी आमच्या पोतदारांच्या घरी जेवायला गेलो. त्यांची आई म्हटली, महाराज ही नाच सून आहे, 9 वर्ष झालं मुलगी होऊन अजून पुढचा पाळणा हलला नाही किंवा पुढं व्हावं, घराला वंश व्हावा, याचा अर्थ काय? प्रवृत्ती. मला एवढं सांगायचं. प्रत्येकाची अपेक्षा आहे वाढावं, वेल मांडवाला जावा, वेल मांडवाला जावा. पण ह्या जाण्याकरता सुद्धा नाथ महाराज म्हणतात इथंही गुरु लागतो बरं का, इथंही गुरु लागतो. जसं प्रपंच करण्याकरता गुरु लागतो तसं निवृत्ती कार्य म्हणजे परमार्थातून आपल्याला अशा अवस्थेला जायचं आहे, त्या नैष्कर्म्य दशेला प्राप्त व्हायचं आहे. आणि त्या दशेला प्राप्त होण्याकरता सुद्धा म्हणून अवश्य पाहिजे आचार्य. आचार्य म्हणजे स्वयंपाक करणारा आचारी वेगळा आणि आचार्य वेगळं बरं का. आचार्य म्हणजे सद्गुरू अवश्य पाहिजे बरं का. आणि हे न करता तुम्ही जर प्रवृत्त झाला तर महाराज म्हणतात अपमती भजता राया अपाया माझी पडे, अपाया माझी पडे. म्हणून जर हे असं नाही घडलं तर त्यात अपाय घडतात बरं का. म्हणून 2 गोष्टी ठेवा. एक, मनाने जर विद्या संपादन केली आणि गुरु संप्रदाय रहित जर विद्या संपादन केली तर ती फलद्रूप होत नाही, अपाय त्याच्यामध्ये घडतो. याला महाभारतातलं प्रसिद्ध उदाहरण आहे कर्णाचं. कर्णाचं चरित्र पहा आणि त्या कर्णाचं चरित्र संगतातना वर्णन केले. कर्ण हा फार मोठा होता बरं का, किंबहुना तो पांडवांचा भाऊच होता, कुंतीचा पुत्र. फार मोठं सामर्थ्य त्याच्याजवळ होतं. तो साधनेतून सूर्यापासून प्राप्त झालेला बरं का. सूर्याने त्याला कवच कुंडल दिली होती कर्णाला. आणि त्यांनी काय केलं, चोरून विद्या संपादन केली बरं का. चोरून विद्या संपादन केली. कोणाकडून? परशुरामांच्याकडून. परशुराम हे ब्राह्मण होते, ते क्षत्रियाला विद्या देत नव्हते बरं का. क्षत्रियाला विद्या देत नव्हते. आणि ह्याने त्यांच्याकडून ती विद्या प्राप्त करून घेतली. खोटं बोलला, मी ब्राह्मण आहे सांगितलं. आणि विद्या प्राप्त केली बरं का. आता ती विद्या प्राप्त केली. आता एवढा बलवान हा कर्ण होणार, एवढा बलवान कर्ण होणार हा आता अर्जुनाचं याच्या पुढं काहीही चालणार नाही, काही चालणार नाही बरं का. एवढी विद्या त्या कर्णाला प्राप्त झाली म्हणून इंद्राने हे जाणलं बरं का. आणि इंद्राने जाणलं आणि इंद्राने भोंग्याचं रूप घेतलं. आणि भोंग्याचं रूप घेतलं आणि दुपारची वेळ होती. दुपारच्या वेळेला गुरुंना विश्रांती करायची होती म्हणून परशुरामाने कर्णाच्या मांडीवरती आपलं डोकं ठेवून झोपले. नियम आहे, झोप लागल्यानंतर मांडी हलवायची नाही, मांडी हलवायची नाही. तुम्ही पहा, आपला जो आपल्या संप्रदायाचा इतिहास घडला ना, हाच इतिहास आहे. ज्यावेळी पुंडलिकाच्या भेटीला देव आले त्यावेळी पुंडलिक राय त्यांचे आई वडील झोपले होते. आणि आई वडील झोपले होते आणि आई वडिलांची तो पाय दाबत होता. सांगितलं, देवा
मी जर माझ्या आईवडिलांचे पाय दाबता दाबता जर थांबलो तर आमच्या आईवडिलांची झोप मोडेल, झोप लागणार नाही. तेव्हा थांब, झोप लागेपर्यंत, झोप लागेपर्यंत थांब. मी सोडून येणार नाही पाय, का ते झोपताय. हां, त्यांना चांगली झोप लागत नाही तोपर्यंत मी त्यांचे पायचे थांबणार नाही. हां, तुला जर तोपर्यंत थांबायचं नसेल तर जा. म्हणून थांबावं लागलं. थांबला तो बाबा अजून थांबलाय बरं का. हा, म्हणजे झोपेत विघ्न येता कामा नये बरं का. गुरूंच्या, आईवडिलांच्या, आमच्या तुमच्या आलं तर चालतंय. आणि त्या न्यायाने गुरु झोपलेले आहेत मांडीवरती, गाढ झोप लागलेली आहे. इंद्राने भोंग्याचं रूप घेतलं आणि तो कर्णाच्या मांडीजवळ आला आणि कर्णाची मांडी पोखरायला सुरुवात केली बरं का. मांडी पोखरायला सुरुवात केली, पोखरली. तो भुंगा शिरला, मांडी अजिबात हलवली नाही बरं का. काय धैर्य असेल बघा. मांडी पोखरलेली आहे. आता शेवटी शरीर आहे, रक्त सुरू झालेलं आहे, रक्तस्राव सुरू झाला आणि रक्ताचा पाठ वाहत 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 त्या गुरूंच्या अंगाखाली गेला. अंगाखाली गेल्यानंतर ते जागे झाले, काहीतरी वाहत आले. पाहतात तर रक्त कुठून आले पाहिलं. कर्णा, तू ब्राह्मण नाहीस बरं का, क्षत्रिय आहेस का. हा, एवढी मांडी पोखरीपर्यंत ब्राह्मण सहन करू शकत नाही, सहन करू शकत नाही. हे क्षत्रिय क्षण करू शकतो बरं का. हा, तेव्हा तू मला फसवून विद्या घेतली. हा, तेव्हा ही विद्या तुला फलद्रूप होणार नाही, योग्य वेळी उपयोगाला मिळणार नाही. म्हणजे गुरु करून, गुरूंची सेवा करून, प्रसन्नता प्राप्त करून कर्णाने विद्या प्राप्त केली. पण हा, गुरु संप्रदाय जो जीवनामध्ये स्वीकारायला पाहिजे होता, ज्याप्रमाणे जी जीवनामध्ये प्रामाणिकपणा सांभाळायला पाहिजे होता, तो सांभाळला नाही. विद्या फलद्रूप झाली नाही. कर्णाची अवस्था तर आमच्या तुमच्यासारख्याची काय अवस्था. लोक म्हणतात गुरु कशाला पाहिजे, कशा करता गुरु करायचं. काही लोकांना आम्ही सांगतो, अरे कीर्तन करता, गुरु मार्गदर्शन घ्या. म्हणजे कशाला, आम्हाला यूट्यूबवरती ऐकून सांगायला येते. सांगत आमचं काय म्हणून इकडचं नाही बरं का. आमच्याकडे फार पोरं कीर्तन करायला लागलेत बरं का, फार पोरून कीर्तन करायला लागलेत. मी आम्ही कुठेतरी असं ओघाने बोलल्यानंतर एक बाप म्हटला, बघा आमचा मुलगा कीर्तन करतेलं महाराजांना बघवला. म्हणजे संप्रदायपूर्वक ते गुरु परंपरेने ज्ञान संपादन करून, गुरु भक्ती करून ते संपादन करावं, ते फलद्रूप होतं बरं का. म्हणून कर्णासारखा एवढा शूर योद्धा, म्हणून तो अर्जुनाच्या पुढं कर्णाचं काहीही चाललं नाही, केवळ गुरूंची कृपा झाली नाही म्हणून बरं का. गुरूंची कृपा झाली नाही म्हणून. दुसरं उदाहरण प्रसिद्ध आपल्याला एकलव्याचं. हां, त्याच्यावरती गुरुची कृपा झाली नाही, तोही धनुर्विद्येमध्ये संपन्न झाला. हां, गुरुभक्ती केली, पण संप्रदायाला धरून जी करायला पाहिजे, गुरु संप्रदायाला ती धरून न केल्यामुळं त्यालाही ती विद्या सफल झाली नाही. कुणी तर ज्ञानोबराय सांगतात की सद्गुरूंची भक्ती आणि त्या भक्तीतून ही विद्या सफल व्हावी, याच्याकरता या पद्धतीने सद्गुरू भक्ती जीवनामध्ये घडली पाहिजे. आणि ती घडण्याकरता त्यांच्याकरता पण ती भक्ती घडणं म्हणजे गुरु शरणागती स्वीकारली पाहिजे. ती कशी स्वीकारली पाहिजे त्याच्याकरता उपनिषदाने वर्णन केले. तद्विज्ञानार्थम स गुरुमेवाभिगच्छेत समित पाणीही श्रोत्रियम ब्रह्मनिष्ठम. त्या सद्गुरूंची शरणागती कशी स्वीकारावी, हातामध्ये समित पाणी ही समिधा, श्रद्धा नावाची समिधा, विवेक वैराग्याने संपन्न होऊन श्रद्धा नावाची समिधा घेऊन गुरु मेवाबी गच्छे नाम त्यांच्या चरणाच्या ठिकाणी लीन व्हायचं आहे. इतकं लीन व्हायचं आहे, एवढी श्रद्धा ठेवायची आहे, जे गुरु सांगतील तेच खरं. त्यांनी सांगितलं, दिसणारा समोरचा डोंगर असताना नद्या, हो नदीच आहे,
नदीला डोंगर म्हटले आणि डोंगराला नदी म्हटलं तर तिथं म्हटलंच पाहिजे बरं का. ओ गुरुजी हा डोंगर नजून गुरु आहे ते म्हणतात मग इथं थांबू नको तू जा. याचा अर्थ काय, खरं त्याची श्रद्धा आहे की नाही हे बघण्याकरता गुरु परीक्षा पाहतात बरं का. हा डोंगर आहे, ही नदी, हो नदीच आहे तिथं म्हणावं लागेल आपल्याला डोळ्याला दिसत असताना सुद्धा. हा एवढ्या श्रद्धेनं समर्पित भावाने त्यांना शरण जावं लागतं. आणि ज्यांना शरण जावं लागतं त्यावेळी उपनिषद सांगतं ते कसे पाहिजेत, श्रोत्रियम ब्रह्मनिष्ठ. ते श्रोत्रिय पाहिजेत म्हणजे सकल शास्त्राच्या अर्थाचं दर्शन त्यांना पाहिजे आणि ब्रह्मनिष्ठ म्हणजे ब्रह्मानुभूती त्यांना आलेली पाहिजे. अशा गुरूंची शरणागती स्वीकारावी, अशा गुरूंची भक्ती जीवनामध्ये करावी. आणि अशा गुरूंची भक्ती जीवनामध्ये जर आपण स्वीकारली तर निश्चित आपली गुरुभक्ती सफल होईल. आणि ती सफल कशी झाली ते ज्ञानोबांना या प्रस्तावनेतून सांगायचं आहे. मी या गीतेवरती भाष्य लिहिण्याकरता प्रवृत्त झालो आणि गीतेवरती भाष्य लिहिण्याकरता प्रवृत्त झाले. ही गीतेवरती भाष्य लिहिण्याकरता प्रवृत्त झाले सफल झालं का झालं, एक सद्गुरू भक्ती माझ्या जीवनामध्ये आहे म्हणून त्याचं वर्णन पुन्हा या अध्यायात ज्ञानोबांनी केलेलं आहे. त्याचा विचार उद्याला आपण पाहू. कुंडलिक वरदा विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम आता विश्वात्मक